आपल्या विनोदी भूमिका आणि अभिनयाने मराठी सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ यांनी मराठी सृष्टीतील एक वेगळी ओळख जपली आहे. विनोदी भूमिका असो किंवा खलनायकाच्या भूमिका, त्यांनी ते आपल्या सहसुंदर अभिनयाने वठवलेल्या पाहायला मिळाले आहेत. नुकतंच अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देखील प्रदान झाला. अशोक सराफ यांच्या विविधांगी भूमिकांचं नेहमीच कौतुक केलं जातं. मराठी सृष्टीच्या पडत्या काळात अशोक मामांचं मोठं योगदान आहे, पण या यशाचा वाटा ते त्यांच्या बोटातील अंगठीलाही देतात हे बहुतेकांना माहीत नसावं. गेल्या 48 वर्षापासून अशोक सराफ आपल्या बोटात अंगठी घालतात. ती अंगठी त्यांच्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या अंगठीचा एक किस्सा सांगितला होता. 1947 रोजी अशोक सराफ यांना ही अंगठी त्यांचा मित्र विजय लवेकर यांनी दिली होती. विजय लवेकर हे मेकअप आर्टिस्ट म्हणून या सृष्टीत काम करत होते. त्यांचं एक छोटंसं सोनाराचं दुकान होतं. विजय लवेकर यांनी बनवलेल्या काही खास डिझाईनच्या अंगठ्या ते स्टुडिओमध्ये घेऊन आले होते. एका बॉक्समध्ये असलेल्या अंगठीमधील एक अंगठी अशोक सराफ यांना निवडण्यास सांगितली. अर्थात एवढ्या सगळ्या अंगठ्या पाहून नेमकी कुठली अंगठी निवडावी हा प्रश्न मनात न ठेवता त्यांनी त्यातील एक अंगठी निवडली, जी त्यांनी लगेच अनामिकेत घातली. त्या अंगठीवर नटराजाची प्रतिमा कोरण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे अशोक सराफ यांच्या बोटात ही अंगठी अगदी फिट बसली होती. अंगठीकडे निरखून पाहत असताना आता ही अंगठी माझी अशी प्रतिक्रिया त्यांनी विजयला दिली. अंगठी घातल्यानंतर बरोबर 3 दिवसांनी अशोक सराफ यांना चांगला अनुभव आला. पांडू हवालदार या चित्रपटा अगोदर अशोक सराफ यांच्या अभिनयाची कारकिर्दी चाचपडत होती. मात्र या अंगठीची कमाल की तिसऱ्याच दिवशी त्यांच्या वाट्याला पांडू हवालदार चित्रपटाची ऑफर चालून आली. अशोक सराफ यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळालेला हा चित्रपट, या चित्रपटाने त्यांच्या यशाचा आलेख चढताच राहिला. नवनवीन अनेक दर्जेदार चित्रपटांच्या ऑफर त्यांना येऊ लागल्या आणि एक खणखणीत नाणं वाजवावं तशी कारकिर्दीची घोडदौड सुरूच राहिलेली पाहायला मिळाली. यावर माझी श्रद्धा आहे किंवा अंधश्रद्धा काही म्हणा, पण ही अंगठी बोटातून काढायची नाही असा मी निर्णय घेतला होता. पण ही अंगठी मी गेल्या 48 वर्षापासून माझ्याकडे जपून ठेवली आहे. मात्र एका चित्रपटासाठी अशोक सराफ यांना भिकाऱ्याचा रोल करायचा होता. त्यावेळी त्यांच्या बोटातील अंगठी कॅमेऱ्यात ठळक दिसू लागली. ही बाब लक्षात येताच दिग्दर्शकाने त्यांना अंगठी काढण्यास सांगितली. मात्र अशोक मामांना ती अंगठी काढायची नव्हती. यावर त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी नटराजाची प्रतिमा असलेला ठळक भाग लपवण्यासाठी ती अंगठी तळहाताकडे फिरवली. त्यामुळे अंगठीचा बराचसा भाग झाकून गेला आणि फक्त वरच्या बाजूची रिंग दिसू लागली. त्यामुळे दिग्दर्शकाला येणारा अडथळा दूर झाला. असा या अंगठीचा किस्सा अशोक मामा यांनी सांगितला.